नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल शंखनादवर तुमचे परत एकदा स्वागत. आपण व्यक्तिमत्व विकासाच्या पहिल्या भागात व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय व त्याचे घटक कोणचे हे बघितलं. आता दुसऱ्या भागात मी तुम्हाला व्यक्तिमत्व विकास कसा करायचा व जे काही घटक महत्त्वाचे आहेत ते कसे आत्मसात करावयाचे ते सांगणार आहे. तर प्रस्तुत आहे व्यक्तिमत्व विकास भाग 2. अर्थातच हे सुद्धा इंडिक विचारच्या प्रश्नोत्तर सेशनमधनंच आहे. तर प्रस्तुत आहे व्यक्तिमत्व विकास भाग 2. नमस्कार. इंडिक विचारमध्ये आपल्या सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत. आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जो नवीन उपक्रम सुरू केला त्याला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आपल्या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मागील भागात आपण पाहिलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नीड ऑफ टुडेज वर्ल्ड म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आजच्या काळाची गरज या विषयाचा पहिला भाग. आज आपण याच विषयावरील दुसरा भाग प्रसारित करणार आहोत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते एअर व्हाईस मार्शल शौर्यचक्र सन्मानित सूर्यकांत चाफेकर सर. सर नमस्कार. 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 आपल्या इंडिक विचार मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण मागच्या भागामध्ये ज्या ठिकाणी अल्पविराम दिला होता मला असं वाटतं तिथूनच आपण परत सुरुवात करूया व्यक्तिमत्व विकास या विषयाच्या चर्चेसाठी. त्याला धरून एक प्रश्न जो आपण उपस्थित केलेला होता की मुलं आणि मुली ह्यांचा इंडिव्हिज्युअल व्यक्ती विकास म्हणजेच स्त्री व्यक्तित्व विकास आणि पुरुष व्यक्तित्व विकास हा घडवताना कुठली भिन्नता अवलंबित केली जाते आणि केली जाते का, आणि हे जर खरं असेल तर त्यामागे कुठली मानसिकता आहे किंवा कुठली कारणं आहेत. हा प्रश्न मला बऱ्याच व्यक्तिमत्व विकासाबद्दल जेव्हा मी बोलतो हा प्रश्न मला विचारण्यातच येतो. त्यामुळे बरं तुम्ही मागच्या वेळी आपण तिथे थांबलो होतो. तर स्त्री आणि पुरुष व्यक्तिमत्व विकासासाठी काही भिन्न करावे लागते का, हा प्रश्न जर तुम्हाला उत्तर त्याचं शोधायचं असेल तर त्यांच्या बुद्धिमत्तेत काही फरक आहे का हे पाहणं फारच महत्वाचं आहे. आणि माझं मत नाही आहे, तज्ञांचं मत असं आहे की बुद्धिमत्तेत काहीही विशेष फरक नाही. त्यामुळे तो फरक तिथे नसल्यामुळे स्त्रियांमध्ये काही गुण जास्त चांगले असतात आणि पुरुषांमध्ये काही गुण जास्त असतात. पण दोघांचाही व्यक्तिमत्व विकास करताना जिथे जिथे त्यांना थोडं कमी माहिती आहे, उणे पडतं, ते त्यांनी करून घ्यायचं असतं. तर आपण बघू की स्त्रियांच्या कशा कशात ऍडव्हान्टेज आहे किंवा त्या कशात जास्त चांगल्या आहे. आता मी हे जे बोलतोय तो जोक नाही आहे, पण स्त्रिया बोलतात खूप चांगल्या, म्हणजे त्याला सुपिरियरिटी इन व्हर्बल बिहेवियर असं म्हणता येईल आणि ते खरोखर खरं आहे. त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्स आर बेटर. दुसरी गोष्ट जी स्त्रियांमध्ये असते ती म्हणजे सभोवतालच्या गोष्टींचे निरीक्षण त्या अतिशय उत्तमरित्या करू शकतात. म्हणजे तुम्ही त्यांना कुठे बसवलं तर त्या खोलीत किंवा त्या सराउंडिंग मध्ये आजूबाजूला काय आहे ते तुम्हाला अगदी निरीक्षण करून उत्तमरित्या सांगू शकतात. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो रिटेन परसेप्शन्स ऑफ डिटेल्स क्विकली अँड अॅक्युरेटली. म्हणजे लवकरच नाही फार अॅक्युरेटली त्या करू शकतात. तर या दोन सकारात्मक गोष्टी स्त्रियांमध्ये आहे तर पुरुषांमध्ये त्या कोणत्या? पुरुषांमध्ये संख्यात्मक म्हणजे मॅथमॅटिकल गोष्टी किंवा यांत्रिक मेकॅनिकल गोष्टी ते जास्त चांगले करतात. शिवाय स्पेशल जे असतं म्हणजे अवकाशीय म्हणू शकाल तुम्ही, त्या विषयात ते थोडे जास्त तरबेज असतात. म्हणून व्यक्तिमत्व विकासाचं तंत्र पुरुष किंवा स्त्री म्हणून बदलतं असं बिलकुल नाही. फक्त मी जे सांगितलं की ते ज्यात जे वरचढ आहे त्या
क्षेत्रात त्यांना थोडं कमी जास्त केलं तरी चालतं. पण म्हणूनच व्यक्तिमत्व विकास करताना स्त्री आणि पुरुष हा भेदभाव अजिबात ठेवला जात नाही आणि व्यक्तिमत्व विकासाची लागणारी लक्षणे, गुण हे समानच आहे असं धरण्यात येतं. फक्त इथे मी एक वर्ड ऑफ कॉशन सारखं सांगेन, पुरुष आणि स्त्रियांना अपॉर्च्युनिटीज या इक्वल मिळाल्या पाहिजे. ते काही देशात इन्क्लुडिंग भारतात अजून झालेलं नाही. तर ती संधी मिळणं फार महत्वाचं आहे. जर ती संधी मिळाली तर तुम्हाला लक्षात येईल की स्त्री आणि पुरुषांमध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयात काहीही विशेष फरक नाही. तर सर हे डिफरन्सिएशन आपण केलेलं आहे, आपण अभ्यास करून रिसर्च करून जर पुरुष एखाद्या गोष्टीत सुपिरियर आहेत तर वेअरॅज बायका दुसऱ्या गोष्टींमध्ये सुपिरियर आहेत. पण ह्याची जाणीव त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तींना होणंही आवश्यक आहे आणि मला असं वाटतं पालकांनाही होणं आवश्यक आहे. कारण जेव्हा अदरवाईज हे डिफरन्सिएशन राहू शकतं. म्हणूनच मी म्हटलं की अपॉर्च्युनिटी ही इक्वल दिली पाहिजे आणि यात आपण शिक्षक, पालक यांचा हातभार सर्वात जास्त असेल. हे जे तज्ञांनी शोधून काढलं ते तुम्हाला सांगतो, जेव्हा डिफेन्स फोर्सेस मध्ये लेडीजना घ्यायचं की नाही जेव्हा ते ठरलं, तेव्हा सायकोलॉजिकल स्टडीजची दिल्लीला एक मोठी संस्था आहे, त्यांच्या तिथल्या तज्ञांनी हे शोधून काढलेलं आहे आणि सांगितलंय. त्यामुळे सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. त्यामुळे पालकांनी आणि त्याबरोबरच मुलींनी आणि मुलांनी सुद्धा ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि व्यक्तिमत्व विकासाची वाटचाल तशी केली तर त्यात त्यांना फायदा होईल. नक्कीच. आता दुसरा प्रश्न म्हणजे की व्यक्तिमत्व विकास घडवायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी नेमकी तो कसा घडवायचा, त्यासाठी कुठली गुण आत्मसात करायला हवेत आणि पुढे मग ते विकसित करायला हवेत. तर याबद्दल मला असं वाटतं आपण थोडं आमच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना. नक्कीच हे जरा म्हणजे याचं उत्तर नक्कीच थोडं लांबणार आहे, पण ते फार महत्वाचं आहे. कारण मागच्या वेळी आपण व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हे बघितलं. आता तो कसा करायचा हा सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण याच्यावर थोडं ऍट लेंथ बोलूया. व्यक्तिमत्व विकासाचे घटक जेव्हा मागच्या वेळी आपण बोलत होतो तेव्हा आपण पाहिलं की जैविक म्हणजे ज्यात अनुवंशिक, शारीरिक आणि बौद्धिक बेसिकली जो वारसा तुम्हाला मिळालाय त्याबद्दल यात इन्क्लूड झालेला आहे सगळं. तर ही मिळालेली भेट आहे तुम्हाला तुमच्या पालकांकडून हेरिडिटरीली. तर ती भेट जर तुम्ही जास्त वृद्धिंगत केली नाही तर तिचा फायदा नाही. त्यामुळे मिळालेल्या भेटीचाही फायदा आपण घेतला पाहिजे. त्यामुळे जैविक घटकांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. दुसरं होतं सामाजिक आणि कौटुंबिक घटक. म्हणजे घरचं वातावरण कसं आहे, समाजातील तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला कोण कोण मिळत आहे, तुमची समाजाप्रती बांधिलकी तुम्हाला माहिती आहे की नाही, या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या सामाजिक आणि कुटुंब घटकात येतात. तिसरा घटक आपण बघितला होता की सांस्कृतिक घटक आहे. सांस्कृतिक घटकाद्वारे आपण लोकांची मदत करणे, स्पर्धात्मक जगात आपण कसं पुढे राहू शकतो ते, थोडीशी आक्रमकता मी जी सांगितली होती ती फिजिकल आक्रमकता नाही तर बौद्धिक आणि काम करण्याची आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती ही आपण डेव्हलप केलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळं सांस्कृतिक घटकांमध्ये येतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता चौथी आणि महत्वाची म्हणजे परिस्थितीजन्य घटक, जे त्याला मी नाव दिलं होतं बघा, डायनामिक. म्हणजे आयुष्यात सगळ्या गोष्टी ठरवल्यासारख्या होत नाहीत. अचानकही तुम्हाला काही विविध गोष्टी येतात, घटनाक्रम बदलतात. त्या घटनाक्रमाला तुम्ही कसे सामोरे जाता हे फार महत्वाचं असतं. आणि सकारात्मक दृष्टीने तुम्ही सामोरे जाता का नकारात्मक दृष्टीने तुम्ही सामोरे जाता हेही फार महत्वाचं असतं. आणि ते तुम्हाला परिस्थितीजन्य घटकच शिकवू शकतात असं मला वाटतं. आता हे जर प्रमुख घटक कळले तर जर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे म्हणजे व्यक्तिमत्व विकास करायचा आहे तर कुठे कुठे लक्ष द्यायचं. त्याच्यासाठी प्रथम ना आपल्याला पाहावं लागेल, मी त्याला 2 विभागात विभागणार आहे.
पहिलं म्हणजे इनबॉर्न, म्हणजे जन्मतःच तुमच्याजवळ काय आहे हम्म. त्यांनी सुद्धा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. बरोबर. तर जन्मतः तुमच्याजवळ बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, आई वडिलांची जे असेल बेसिक इंटेलिजन्स ते त्याच्या प्रमाणात थोडं प्लस मायनस तुमच्याजवळ येणारच. हम्म. पण ते जे इंटेलिजन्स आहे ते इंटेलिजन्स प्रभावीपणे तुम्ही कसे वापरता हेही इम्पॉर्टंट आहे. हेरिडिटरी असलं तरी, म्हणून मग त्याला इफेक्टिव्ह इंटेलिजन्स असं एक नवीन नाव झालंय. म्हणजे तुमच्याजवळ जे इंटेलिजन्स आहे त्याचा उपयोग तुम्ही करता कसे, त्यांनी काय म्हणून आपण म्हणतो ना, तल्लक करायची, बुद्धीला अजून तल्लक करायचं, म्हणजे प्रॅक्टिकल दृष्ट्या कसं वापरायचं. तर हे हेरिडिटरी असून बुद्धिमत्ता तुम्हाला तल्लक करावी लागते, वापरावी लागते, आणि ते त्याच्यानंतर ते चालतं. स्वभाव, तुमचा मूळ स्वभाव साधारणतः आई वडिलांकडनं येतो, म्हणजे बेसिक जो स्वभाव असतो, पण त्यात सुद्धा थोडा थोडा बदल होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे विशेष योग्यता. आपण आपल्या इथे म्हणतात डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, ते विशेष जे योग्यता असते. पण ही सुद्धा बदलता येते. आजकालच्या काळात आपण पाहतोय इंजिनिअरहून पोरं बँकांमध्ये नोकऱ्या करतात. तर मला सांगायचं म्हणजे इनबॉर्न क्वालिटीज ज्या आहेत, जन्मतः जे तुम्हाला मिळत आहे, ते व्यक्तिमत्व विकासाचे धडे तुम्ही वापरून त्यांना थोडं शार्प करावायला पाहिजे. पण सर्वात महत्वाचं जे आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये, ते जे मी आता बोलणार आहे ते आहे, ते म्हणजे आत्मसात तुम्ही काय करू शकता, त्या क्वालिटीज जास्त इम्पॉर्टंट आहे. जे तुमच्या हातात आहे त्याच्याबद्दल तुम्ही जास्त विचार केला पाहिजे. म्हणजे जे तुम्ही करू शकता, जन्मजात जे तुम्हाला मिळालं आहे थोडंफार तुम्ही पॉलिश करा, पण जे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन काही करू शकता, तो खरा व्यक्तिमत्व विकास. आणि त्याच्यात काय काय येतं हे आपण बघायला पाहिजे. सर्वात पहिले जे येतं ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. मी फार महत्व देतो या गोष्टीला. कम्युनिकेशन स्किल्सला मी फार का महत्व देतो, कारण आपण ते मागच्या वेळी बोललो होतो ना, एक एक्स फॅक्टर असतो बघा, तो एक्स फॅक्टर तुम्हाला संभाषण कौशल्यात फार महत्वाचा होऊ शकतो आणि अत्यावश्यकही असतो. तर हा एक्स फॅक्टर तुमचा काय करतो, कम्युनिकेशन स्किल्स चांगले असले तर तुमचा आत्मविश्वास वाढतो बघा, आणि आत्मविश्वास वाढल्यावर तर तुम्हाला हे जग जिंकणं फारच फारच सोपं असं मला म्हणता येईल. या जगात तुम्ही जन्मले एकट्या, पण जितकं काही काम करता, जितकं काही करता ते लोकांबरोबर करता, म्हणजे ग्रुप डायनामिक्स तुम्हाला माहिती हवं. आणि लोकांशी जर वागायचं आहे, बोलायचं आहे, तर त्यांच्याशी संवाद करावा लागेल. संवाद करावा लागेल तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुम्हाला पाहिजे. त्यामुळे हे अत्यावश्यक आहे असं मी म्हणेन. त्याने आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व गुणांचे सुद्धा वाढण्यासाठी मदत होते. तर कम्युनिकेशन स्किल्स आपल्या पोरांनी याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे, म्हणूनच मी हे जरा जास्त वेळ तुम्हाला सांगितलाय, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे जीवनमूल्य. जीवनमूल्य तुम्ही आत्मसात करू शकता. एन्व्हायरमेंट काय, आई बाप काय म्हणतात, शाळेत काय शिकवलं, या सगळ्यावर जीवनमूल्यांचं त्यात येतं. प्रमुख म्हणजे प्रामाणिकता, अखंडता. कोणाशी अखंडता? संस्थेशी, देशाशी. अखंडता ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या इथे आता आजकाल कमी दिसते. तिसरी गोष्ट जी आहे ती पण कमी आहे आणि त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, ते म्हणजे समर्पण. समर्पणाची भाषा, समर्पणाची जाणीव ही आपल्याला मिळालीच पाहिजे. यांनी सुद्धा मी तुम्हाला सांगतो आत्मविश्वास निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची होते याच्यापासून, ती निर्णय क्षमता वाढते. आणि ती परत आपल्या भारतवर्षात खूप कमी आहे. डिसिजन मेकिंग कोणालाही करायला लावलं की आपले लोक पळून जायला तयार आहेत, पण डिसिजन मेकिंग करणार नाही. गव्हर्नमेंट विभागांमध्ये फायली पडून राहतात, कारण त्यांचा अप्रोच असा असतो की प्रॉब्लेम आलाय माझ्याकडे, डिसिजन करायचा आहे, पण ही फाईल अशीच पडून राहिली आणि प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह झाला तर बरं. अशी विचारसरणी आपल्या इथे विचित्र आहे. त्यामुळे डिसिजन मेकिंग फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे, देहबोली आहे. म्हणजे तुम्ही कसे चालता, बोलता, वागता, कसे स्ट्रेस करता वर्ड कडे,
बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतात ना, ते मुलांना जास्त लवकर कळेल. तर ते देहबोलीतही आत्मविश्वास प्रदर्शित होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. द फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज फ्रॉम बॉडी लँग्वेज, प्लीज अंडरस्टँड. आणि हे बॉडी लँग्वेज काही नवीन नाही आहे. आपल्या रामदास स्वामींनी सुद्धा देहबोलीवर एक पूर्ण हे लिहिलंय. त्यामुळे ही जुनी गोष्ट आहे, काही यात नवीन नाही. आणि ते सायकोलॉजिकली लोकांना जाणायला सुद्धा तुम्हाला खूप मदत करतं. म्हणजे म्हणून देहबोली फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यानंतर शिष्टाचार म्हणजे एटिकेट्स. आता हे सुद्धा भारतवर्षात जरा नाजूकच काम आहे असं म्हणता येईल. वागणं, बोलणं, लोकांची कसं वागावं, कसं बोलावं. मी पहिलेच सांगितलं, तुम्ही जन्माला जरी इंडिव्हिज्युअल म्हणून असाल तरी तुम्हाला एका ग्रुपमध्ये राहायचंय. तुम्हाला एका बऱ्याच लोकांबरोबर वागायचं आहे. तर त्या लोकांबरोबर वागणूक अशीच पाहिजे की ती काहीतरी नियमांना धरून पाहिजे. सध्या आपल्या इथे जो भारतात गोंधळ चालला आहे डिसिप्लिन, लॅक ऑफ डिसिप्लिनमुळे, ते याच्या खालीच येतं. शिष्टाचार नाही लोकांना. ज्याला जसं वाटेल तसं तो वागतो. तर शिष्टाचाराची फार जरूर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नेतृत्व गुण. पण नेतृत्व गुण किंवा लिडरशिप हे असं थोडक्यात संपण्यासारखं काम नाही आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या भागात याच्यावरच फक्त बोलू. म्हणजे आज आपल्याला बाकी गोष्टीचा उहापोह करता येईल. नक्की. ठीक आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाची व्याख्या जेव्हा आपण बोललो की नोकरी, व्यवसाय काही असो तरी लोकांबरोबर तुम्हाला संबंध येणारच. तर समाजासाठी तुम्ही जेव्हा लोकांच्याशी संबंधामध्ये येता तेव्हा समाज तुम्हाला एक व्यक्ती म्हणून कसा स्वीकृत करतो किंवा तुम्ही त्यांना आकर्षित करू शकता का, हे महत्वाचं असतं. म्हणून व्यक्तिमत्व विकास या व्याख्येवरून जर पाहिलं तर किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी म्हणेन प्रमुख गुणवत्ता आणि जीवनातील यश अपयश जे ठरवतं ते म्हणजे वैयक्तिक विकासच. तर आता मला असं वाटतं जे काही विद्यार्थी आणि पालक आपला हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की काही गुण जे आपल्याला उपजतच आई वडिलांकडून मिळालेले असतात त्याला आपण कसं पुढे विकसित करतो. आणि काही जसं आपण ज्याला म्हणू की आपल्याला पुढे आयुष्यात जशी आव्हानं येतात आणि आपण फेस करत जातो आणि मग त्या याच्यामध्ये आपली बॉडी लँग्वेज म्हणा, शिष्टाचार, मॅनर ज्याला आपण मॅनर्स एटिकेट्स म्हणतो, ह्या गोष्टी त्या त्या परिस्थितीनुरूप कशा आपण आत्मसात करतो ह्याच्यावरती तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तित्व विकसित होतं असं म्हणायला हरकत नाही. आता व्यक्तिमत्व विकास हा करिअर क्षेत्र निवडण्यामध्ये किती महत्वाचा रोल प्ले करतो असं मला विचारायचं आहे. करिअर दृष्टीने किती महत्वाचं आहे सांगण्याआधी तुम्हाला आजकाल काय चाललंय या जगात ते सांगता येईल आणि त्याचा फरक काय जुन्यापासून हेही आपण बघू. तांत्रिक दृष्ट्या आपण बरंच समोर गेलेलो आहे आणि मानव मशीन यांचा मेळ घालणे हे एक महत्वाचं काम होऊन बसलेलं आहे. आणि मिलेनियन्स जे आहेत तरुण ते जरा आत्मकेंद्रित असल्यामुळे आणि त्यांचं सोशल नेटवर्कवर जास्त भार असल्यामुळे त्यांचं काय समाजात मिसळण्याचं हे कमी झालंय. तंत्र जरा बदललाय आणि मग त्याचा ते सोशल मीडिया थ्रू ऐवज शोधतात की आपण लोकांमध्ये मिसळत नाही तर सोशल मीडिया थ्रू. त्यामुळेच काय होतं की त्यांना आजकालच्या युवकाला तुम्हाला म्हणता येईल की जरा जास्त रिक्वायरमेंट असते. कारण शेवटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला शिकवतं काय, लोकांमध्ये कसं वागायचं हे शिकवतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास कशासाठी तुम्ही करता की लोकांमध्ये कसं वागायचं. त्यामुळे आपण काहीतरी एक आयडियल व्यक्तिमत्व कसं असतं म्हणजे काय काय गुण असतात ते बघूया. म्हणजे त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की आजकालच्या लोकांना काय हवं, कुठल्याही गोष्टीला आदर्श काय हे पाहिलं की तितकं आपल्याला सोपं जातं. काही मुद्दे त्यात आहेत. त्यातल्या सर्वात
महत्वाचं म्हणजे इन्साइट. इन्साइट म्हणजे अंतर्दृष्टी म्हणता येईल त्याला. म्हणजे स्वतःला कोणाची किंवा कशी नीट ओळख करून घेणं, म्हणजे त्या व्यक्तीला जाणणं, याला तुम्ही इन्साइट असं म्हणता. तू जर लोकांना तुम्ही जाणायला लागले, कसे लोक वागतात, कसे लोक बोलतात, तर तुमच्या मनात व्यक्तिमत्वात तुमच्या एक असं ऍडिशनल गोष्ट येईल, ज्याने तुम्हाला कळेल की बा असं लोकांचा विचार असतात आणि त्यावरून मग तुम्ही त्यांच्याशी वागणं बोलणं करू शकता. दुसरं म्हणजे इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, ज्याच्याबद्दल आपण बोललोच आहे. प्रभावी बुद्धिमत्ता, म्हणजे बुद्धिमत्ता तर तुमच्याजवळ आहेच, त्याचा उपयोग करून त्याला अजून शार्प करायचं, ते महत्वाचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही समस्येला पुढे जाण्याचा एक लक्ष गाठण्याचं जिद्द हवी. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिशमध्ये सांगायचं, ते हेड ऑन तुम्ही गेलं पाहिजे, प्रॉब्लेमला हेड ऑन फेस केलं पाहिजे. आणि ते केव्हा होऊ शकेल, जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असेल. आत्मविश्वासाच्या कमीमुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे ताण सहन करण्याची शक्ती. आणि तुम्ही विचारलाय की आजकालच्या लोकांनी का महत्व काय, तर हे त्यांना महत्वाचं आहे. स्ट्रेस वाढलेला आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही कसं करू शकता, म्हणजे न घाबरता कसे पुढे जाऊ शकता, हे फार महत्वाचं आहे. आता जे मी म्हणणार आहे त्याच्यात लोकांना विश्वास होणार नाही, पण ते खरोखर फायद्याचं असतं. ते म्हणजे विनोद बुद्धी, ह्युमर. आणि ते वरच्या पॉइंटची माझ्या कनेक्टेड आहे, स्ट्रेसची. जर तुमच्यात स्ट्रेस मॅनेजमेंट करायचा असेल तर तुम्हाला ह्युमर वातावरण तयार केलं पाहिजे. मॅन अँड मशीन मध्ये जर हे चाललंय, लोक अतिशय स्ट्रेस आणि स्ट्रेन्ड आहेत, तर त्यांना थोडं हलकं फुलकं काही देऊन त्यांच्याशी डील करायला पाहिजे. तर विनोद बुद्धी सुद्धा फार महत्वाची झाली आहे. त्यानंतर निर्णायकता म्हणजे डिसिजन मेकिंग. मी परत त्या पॉइंटवर येतो आहे, कारण मी तुम्हाला सांगतो की रोजच्या समस्यांना तोडगा हा हवाच, आणि त्याचं सोल्युशन असं ठरलेलं नसतं, तयार नसतं. आणि आजकालचं जग तर झिरो एरर सिंड्रोम झालाय. कोणालाही लोकांना चुकाच व्हायला नको असं वाटतं, आणि त्यामुळे डिसिजनच घेत नाही. जर डिसिजनच नाही घेतलं तर चूक होणारच नाही, असं हे विशियस सर्कल झालाय. त्यामुळे डिसिजन मेकिंग फारच महत्वाचं आहे. आणि सध्याचे प्राईम मिनिस्टर जे आहे ते डिसिजन मेकिंगचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. मी तुम्हाला सांगतो, 72 वर्षाच्या इतिहासात भारताच्या इतका कणखर डिसिजन मेकर आपण पहिल्यांदा पाहतोय. आणि त्यामुळे काय चाललंय हे आपल्याला माहितच आहे. शेवटची गोष्ट किंवा लास्ट बट वन गोष्ट मी सांगेन की लोकांनी यशस्वी झाले आहे त्यांच्या चुका बघून तुम्ही त्या चुका करायच्या नाही. म्हणजे स्वतः चुका करून शिका वगैरे म्हणणं सोपं आहे, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा तुम्ही समोर आलेले आहात, तुम्हाला ऍडोलसन्स स्टेजला आलेले आहे, तेव्हा लोकांच्या चुकापासून शिकून मग पुढे जाणं हे जास्त सोयीस्कर असतं. त्यांनी वेळ पैसा याचा अपव्यय होत नाही. त्यामुळे तसं शिकणं महत्वाचं आहे. सर्वात सरते शेवटी मी म्हणेन लवचिकता हवी. लवचिकता म्हणजे शारीरिक लवचिकतेची मी बिलकुल बोलत नाहीये. तुमच्या विचारांमध्ये लवचिकता हवी, कारण तुम्ही लोकांशी डील करणार आहे. नवीन काळाचा असो की जुन्या काळाचा असो, लोकांना तुमचे एम्पथाइज करता आलं पाहिजे. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे एम्पथाइज करता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते जाणून त्यांच्याबरोबर तुम्ही असं वागलं पाहिजे की त्यांनी ते तुमच्याकडे आकर्षित होतील. यांनी काय होतं, निर्णय घेण्याला सोपं पडतं. तर व्यक्तिमत्व विकास जर घडवायचा असेल आजच्या लोकांना, तर त्यांना माझा ऍडवाइस हा आहे की जे यशस्वी झाले आहेत त्यांना पहा, ते कुठल्याही क्षेत्रातले असो, पण त्याचे गुण काय ते पहा आणि तुम्ही ते यशस्वी होऊ शकता. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की एम्पॅथी म्हणजे you should enter into the shoes of another person and you should imagine or visualize his role. You should enter into his role unless and until तुम्ही त्या मोमेंटला किंवा त्या सिच्युएशनला हँडल नाही करू शकत.
आणि याच्याबरोबरच सरांनी आत्मविश्वास कसा वाढवला पाहिजे आणि या बाकी गोष्टी सांगितल्या आहेत. मला असं वाटतं आपल्या तरुणांपर्यंत नक्कीच हा मेसेज पोहोचला असेल. तर करिअर क्षेत्र निवडण्याकरता व्यक्तिमत्व विकास त्याच्यामुळे कसा महत्वाचा ठरतो हे याचं उत्तर मिळालेलं आहे. पण ह्याला जोडूनच दुसरा प्रश्न आहे, अलीकडच्या काळात ह्या व्यक्तित्व विकासाची गरज जास्त भासू लागली आहे. मला असं वाटतं त्याचं आपण थोडंसं उदाहरण म्हणजे दिलंच आहे की आजकालची पिढी कसं फक्त सोशल मीडियाशीच रेस्ट्रिक्टेड आहे आणि बाहेर लोकांशी डील करणं हे ते जेव्हा स्वतः एंटर होतात त्या वातावरणात तेव्हाच कळतं, तोपर्यंत ते डिटॅच राहतात पूर्णपणे. त्यामुळे कदाचित त्याचं म्हणजे 10% उत्तर ह्याच्यामध्ये असावं, पण तरी सुद्धा अजून असे दुसरे कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आजकालच्या काळात ही गरज जास्त भासते? नक्की सांगेन मी. काय आहे, आजकालचं इन्स्टंट वर्ल्ड आहे. सगळं आम्हाला भरभर हवं असतं. यश सुद्धा आपल्याला पटकन हवं असतं. मेहनत करायला थोडं कमतरता आपण दिसते. तर त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक यशस्वी माणसाला एक दुःखद वेदना किंवा वेदना लायक गोष्ट ला सामोरं जावंच लागलं. म्हणजे सगळ्यांचा जो यशस्वी माणूस आहे त्याचं आयुष्य अगदी यशस्वी पहिल्यापासून होतं असं नाही. त्याला सुद्धा प्रॉब्लेम आले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेदनादायक गोष्टीचा अंत हा यशस्वी होण्यामध्येच होतो आणि तो तुम्हाला यशस्वी होण्याला सज्जही करतो. त्यामुळे ही सज्जता जी आहे ती जर तुम्ही तयारी जे काही म्हणायचं तुम्हाला म्हणता येईल ती जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला यश काही दूर आहे असं मला वाटत नाही. तर मी 3-4 गोष्टी सांगेन. नंबर 1, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल आजकालच्या लोकांनी शिकायलाच पाहिजे. पहिल्या एपिसोड मध्ये आपण बोललो होतो एक्स फॅक्टर बद्दल. स्ट्रीट स्मार्टनेस. अकॅडमिक तुमचं किती असो पण स्ट्रीट स्मार्टनेस तुमच्याजवळ हवाच. आणि त्याबद्दल शिकून तो अंमलात आणायचा म्हणजे प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन आलं पाहिजे. काय थिअरॉटिकली आजकाल आपण खूप शिकतो पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये एक्झिक्युशन मध्ये आपला प्रॉब्लेम आहे. आपल्या देशात एक्झिक्युशनचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. रूल्स आहे, रेग्युलेशन आहे पण एक्झिक्युशन इज अ इश्यू. तसंच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आहे. त्यामुळे आपण भरपूर वाचावं. ज्या लोकांनी पर्सनॅलिटी बद्दल बोलले आहे त्यांच्या पर्सनॅलिटी पाहून त्यांच्याकडनं शिकावं आणि जर संधी मिळाल्या तर त्यातून तुम्ही काय काय शिकू शकता ते शिकत जाऊन मग पुढे जावं. बेसिकली मी असं म्हणेन की तुमच्यात जो इनिबिशन्स आहेत की मी हे करू की नको, जे डिसिजन मेकिंगशी कनेक्टेड आहे थोडं ते इनिबिशन दूर करून टाका. काही इनिबिशन्स दूर करून टाका, काही इनिबिशन्स आपल्या जवळ ठेवा. कोणते इनिबिशन जवळ ठेवा? रिलॅक्स राहण्याचं, स्ट्रेस न घेण्याचं, ओके, आणि घाबरण्याचं, डिसिजन न घेण्याला घाबरण्याचं हे इनिबिशन दूर करून टाका. तर इनिबिशन जे आहे दोन्ही प्रकारचे आहेत. काही आत्मसात करा, काही दूर करा आणि त्यांनी या नवीन जगात न्यू इंडिया किंवा न्यू वर्ल्ड जे चाललाय नवीन मुलांसाठी, मिलेनियन्स साठी, हाच माझा एक संदेश असेल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कडे लक्ष द्या, भरपूर वाचा, चांगल्या पर्सनॅलिटीजचा अभ्यास करा, त्यांचे गुण आत्मसात करा आणि इनिबिशन्स चांगले अवलंबा आणि चूक सोडून द्या. बरोबर सांगितलं सर. दुसरा प्रश्न म्हणजे की एखादा जसं तुम्ही म्हणालात की अकॅडमिक म्हणजे गुणवत्तेच्या बरोबरच जर म्हणजे नुसते मार्क्स रिपोर्ट कार्ड वरती, प्रोग्रेस कार्ड वरती चांगले असून उपयोगाचं नाही आहे. त्याच्याबरोबर जर जोड आपण त्याला व्यक्तित्व विकासाची दिली तर मग 100% यशाची खात्री आहे का? याला कसं जस्टिफाय करायला पण की करू ना. अगदी सोपं आहे ते जस्टिफाय करणं. मी पहिलेच तुम्हाला पूर्वीच सांगितलं की मॅन आणि मशीन यांच्या मेळ होऊन आजचं सध्याचं जग पुढे चाललंय. पण कॉम्प्युटरही टेक ओव्हर करेल का माणसाला?
त्यांची कॉम्प्युटरची बुद्धिमत्ता आणि आपली बुद्धिमत्ता यांचं म्हणजे वरचढ कोणचं या विषयावरही खूप बोलल्या जातं. तर मी इथे सांगू इच्छितीन या गुढामध्येच सगळं लपलेलं आहे. ते असं की मशीन माणसाला रिप्लेस करू शकेल का या प्रश्नाचं जर उत्तर आपण शोधलं तर आपल्याला हे कळेल की व्यक्तिमत्व विकास असला तर यशस्वी होणार की नाही. मशीन किंवा कॉम्प्युटर जवळ व्यक्तिमत्व विकासाचे कोणतेही धागेदोरे नाहीत हे लक्षात घ्या. त्यांच्याकडे अकॅडमिक आहे. जे तुम्ही ते कॉम्प्युटर म्हणजे टिपिकल गार्बेज इन गार्बेज आउट आहे. म्हणजे माणूसच त्याच्यात टाकणार आणि तो तसंच्या तसं तो बाहेर सोडणार. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास केलेल्या माणसावर मशीन कधी वरचढ होईल हा विचार करणं सुद्धा बरोबर नाही. आता म्हणतायत नवीन येत आहेत ते सांगतात की सोल्जर्स नाही चिप्स देणार आहेत आणि तुम्हाला त्यांना शोधता येईल, पाहता येईल, ते इंटेलिजन्स जास्त होईल. परंतु माणसाची जी विचारशक्ती आहे तिला सबस्टिट्यूट नाही आणि विचारशक्तीसाठी व्यक्तिमत्व विकास अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपण काय म्हटलं, विचार करण्याची शक्ती म्हणजेच डिसिजन मेकिंग. विचार केला नाही तर तुम्ही त्या जी आली आहे तुमच्या समोर, ज्या याच्यात तुम्हाला सामोरं जायचंय, ज्या डिफिकल्टीला तुम्हाला सामोरं जायचंय, तर विचार करण्याची शक्ती नसली तर तुम्ही डिसिजनच घेणार नाही, पळून जायचा प्रयत्न करा. त्यामुळे ते बरोबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग ही नेतृत्व गुणाला सुद्धा साथ देते. एक गुड डिसिजन मेकर म्हणजे एक जो मनुष्य आहे, व्यक्ती आहे, जो ज्याचे नेतृत्व गुण चांगले आहेत, तो चांगला डिसिजन मेकर असतो. त्यामुळे डिसिजन मेकिंग मस्ट आहे असं मला वाटतं. पुढल्या भागात आपण डिसिजन लीडरशिपवर बोलणार आहोत. पण आता आज मला तुम्हाला त्या डिसिजन मेकिंग आणि नेतृत्व गुणाचा कसा संबंध आहे हे सांगावा लागला, कारण तुम्ही आत्ताच्या लोकांनी काय करावं विचारलं आणि व्यक्तिमत्व विकास जर असेल तर तुम्ही यशस्वी होणारच का हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर हे आहे की हो. हा जर एक्स फॅक्टर तुमच्याकडे असला, अकॅडमिक तर पाहिजेच, असं नाही की बिलकुल अकॅडमिक नको, अकॅडमिक पाहिजेच बेसिक आजकाल आणि ते असतं. पण त्याला जर व्यक्तिमत्व विकासाची जोड मिळाली तर तो ह्युमन बिईंग नॉन स्टॉपेबल असतो असं मला सांगता येईल. इतकं त्याचं वरचढ काम आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला जो महत्व आपण देतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्व आपण दिलं पाहिजे. आणि जे मी सांगितलं की कसा व्यक्तिमत्व विकास करायचा, इनबॉर्न क्वालिटीज ज्या आहेत त्या शार्पन करायच्या आणि अक्वायर्ड स्किल्स म्हणजे ज्या तुम्ही आत्मसात करू शकता स्किल्स त्या आत्मसात करायच्या, ज्याच्यात मी सांगितले ते लिस्ट कम्युनिकेशन स्किल्स वगैरे वगैरे. त्यामुळे हा संदेश मी शेवटी सोडू इच्छितो की व्यक्तित्व विकास हे आताच्या पिढीला आणि यानंतरही एक महत्वाची गोष्ट ठरणार आहे आणि त्याच्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल असं म्हणता येणार नाही. नक्कीच सर. एक विद्यार्थ्यांसाठी एक 2 ओळी आणि पालकांसाठी 2 ओळीमध्ये मला असं वाटतं एक सगळ्याचं जे आपण सार असं म्हणू, मॉरल ऑफ द स्टोरी, की पालकांनी घेण्याच्या अशा स्टेप्स आणि विद्यार्थ्यांनी. कारण खूपदा असं लक्षात येतं की म्हणजे जो माझा पण अनुभव आहे किंवा तुम्ही पण की खेड्यातून येणारे जे मुलं असतात, अर्बन मुलांच्या कंपॅरिझन मध्ये आपले गोल परसीव्ह करण्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले दिसून येतात. तर तो कदाचित माहिती नाही तो याच्याशी विसंगत विषय असू शकतो. तर त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना ह्या प्लॅटफॉर्म वरती एक असा संदेश द्यावा, मेसेज द्यावा अशी एक विनंती करते. मी हेच सांगू इच्छितो, तुम्ही जे आता सांगितलं की अर्बन पेक्षा तिकडची रुरल मुलं जास्त करतायत, त्याच्यात बेसिक काय आहे माहितीये का, त्यांना जी आतून जे वाटतं
की तो ज्या परिस्थितीत मोठा झाला आहे त्यामुळे तो जिद्दीला पेटून येतो आणि जिद्दीला पेटून आल्यावर तो कुठलंही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी तयार होतो. तयार होतो म्हणजे काय, तो व्यक्तिमत्व विकासच करतो. कॉन्फिडन्स बिल्डिंग हे त्याच्यासाठी फार महत्वाचं होऊन जातं. आणि आत्मविश्वास आला तर या जगात कुठलीही गोष्ट कठीण नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण आत्मविश्वास जो तुम्हाला येतो, म्हणजे माझ्यात आता आत्मविश्वास आहे हे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी जितक्या क्वालिटीज आधी सांगितल्या, जितके ट्रेट्स, कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर आपल्या डिसिजन मेकिंग, लीडरशिप, इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, ग्रुप डायनामिक्स, ग्रुप इफेक्टिव्हनेस, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आत्मसात करता तेव्हा याची गोळाबेरीज झाल्यावरच तुमचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आत्मविश्वास हा एक एंड प्रॉडक्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अर्बन मुलांचं काय चाललंय, आत्मविश्वास तेवढा त्यांचा कमी नाही आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असूनही इतकं कॉम्पिटिशन जास्त आहे की कुठेतरी मध्ये तो थोडा मागे पडून जातो. रुरल मुलाला ही हॅज नथिंग टू लूज असं म्हणता येईल आणि त्यांचे पालक सुद्धा त्यांना प्रोत्साहित करतात. व्हेअरएज अर्बन साईडला हे थोडं चित्र बदललेलं आहे. आणि दुसरं पालकांची चूक म्हणजे आपल्या मुलात ऍबिलिटी किती आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची कॅपॅबिलिटी किती आहे हे लक्षात न घेता त्याला पुढे ढकलण्यात येतात. विविध आता तुम्ही बघताय सगळे आपल्या मुलांना IIT ला तर बसवतात. आता तुम्हाला 10वी आणि 12वीचे रिझल्ट स्वप्न पाहावी मी मागच्या वेळी म्हटलं, बट देर इज डिफरन्स. आदर्श ऍस्पिरेशन्स आणि कॅपॅबिलिटीज मध्ये जी गॅप आहे ती कमी झाली पाहिजे आणि ती पालक आणि शिक्षकच करू शकतात असं मला वाटतं. आणि असं केल्याने आत्मविश्वास त्या मुलाचाही वाढेल आणि त्याची प्रगती उत्तरोत्तर होत राहील असं मला सांगता येईल. संदेश म्हणजे छान सर, नक्कीच सर. मला असं वाटतं की सरांनी पालकांसाठी, जे आता पालक हा कार्यक्रम बघत असतील, की त्यांनी याच्यातून समजा झालेल्या चुका तर आपण टाळू शकत नाही, पण निदान इथून पुढे तरी, म्हणजे जसं आपण पहिल्या एपिसोड मध्ये बघितलं होतं की मुलामधला त्याची इच्छा किंवा तुमची इच्छा, म्हणजे तुमची आकांक्षा आणि त्या मुलाची कॅपॅसिटी म्हणजे त्याची क्षमता, या दोघांचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास बिल्डअप होईल आणि तो योग्य दिशेने पुढे वाटचाल करेल. आणि आपणही आपले हट्ट किंवा आपली स्वप्न त्याच्यावर थोपवायला नको. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा, मला असं वाटतं, आपला मित्र अमुक एक गोष्ट करतो म्हणजे कंपॅरिझन न करता आपलं एक वाटचाल, जसे खेड्यातले विद्यार्थी फक्त एक ध्येय, एक उद्दिष्ट घेऊन समोर चाललेले असतात जिद्दीने, तसं आपल्या अर्बन शहरातल्या मुलांनी ते एक ध्येय स्वीकारणं आवश्यक आहे. हे आजच्या भागाचं मला असं वाटतं मॉरल आहे, सार आहे. आणि हा कार्यक्रम आपण पालक आणि विद्यार्थी, तरुण मुलं ह्यांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळेजण दिशाहीन झालेले आहेत, कन्फ्युज्ड आहेत आणि त्यांना एक थोडंफार आपण दिशा दाखवण्याचा प्रयत्न, चाफेकर सरांसारखे एक तज्ञ मार्गदर्शक, सिनियर लोक यांच्या गायडन्सच्या आधारे आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्यामुळे या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या. आपले जे काही शंका आहेत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, किंवा अजून तुम्हाला काही सुचवायचं असेल तर आपण सुचवू शकता. आणि आजचा हा दुसरा भाग व्यक्तिमत्व विकासाचा आपण इथे संपवतो आहोत. आणि तिसरा भाग जो लिडरशिप वरती असेल, ज्याच्यामध्ये आपण डिसिजन मेकिंग हा एरिया कव्हर करणार आहोत. तर सर, आपले पुन्हा एकदा आभार. आपण इंडिक विचार मध्ये येऊन आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.